परभणी शहरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। पुन्हा एकदा परभणी शहर अत्याचाराच्या घटनेनं हादरलंय। पर्वती नगरातील बाबा एज्युकेशन सोसायटीच्या तुराबत बालक आश्रमातील एका अल्पवयीन अनाथ मुलीवर बलात्कार झालाय। अत्याचार करणारा नराधम हा बालक आश्रमाच्या महिला अधीक्षकांचा मुलगा आहे। या आश्रमात गेल्या 5 वर्षांपासून एक अनाथ मुलगी वास्तव्यास आहे। 24 जून 2015 ते 29 जुलै 2016 या वर्षभराच्या काळात बालक आश्रमाच्या अधीक्षका शाहीन यांचा 22 वर्षीय मुलगा तौशिफ यानं वारंवार अत्याचार केला। गंभीर बाब म्हणजे अधीक्षका शाहीन यांना हा प्रकार माहिती असताना सुद्धा त्यांनी घटनेकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार आहे। पार्वती नगर भागामध्ये तुराबुल बालक आश्रम चालतो। त्या ठिकाणी एका 13 वर्षाच्या अनाथ मुलीवर त्याच बालाश्रमाचे जे मालक आहेत त्यांच्या मुलाने तौशिफ शेख याने बलात्कार केलेला आहे। संबंधित घटना उघड झाल्यानंतर वतीनं फिर्याद दिल्यानंतर त्वरित त्याला आम्ही लातूर या ठिकाणाहून रात्रीच आणलेला आहे। त्याला अटक केलं। त्याचबरोबर त्याच्या आईनं त्यामध्ये साथ दिलेली असल्यामुळे म्हणजे दुर्लक्ष केलेलं असल्यामुळे सदर घटनेकडे तिला पण अटक केलेला आहे। ती पण आरोपी आहे त्यामध्ये। या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी। परभणी शहरातील पार्वती नगरामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। एकूणच पार्वती नगरामध्ये एक बालसुधारगृह आहे आणि या बालसुधारगृहात एक 13 वर्षीय अनाथ अल्पवयीन मुलगी राहते। या मुलीवर सातत्यानं जबरी संभोग केल्याची घटना आता समोर आली आहे आणि संबंधित जो आरोपी आहे या बालसुधारगृहाच्या अधीक्षका शाहीन म्हणून आहेत, या शाहीनचा मुलगा 21 वर्षीय तौशिफ याने हा अत्याचार केल्याची घटना समोर आली। त्यावरून ह्या नवमंडा पोलीस ठाण्यामध्ये 376 बाल गुन्हा लैंगिक अत्याचार आणि फोक्साप्रमाणे गुन्हे दाखल झाले आहेत आणि त्याची आई शाहीन आणि मुख्य आरोपी तौशिफला लातूरवरून अटक करण्यात आली आहे। त्याला कोर्टासमोर हजर केला असता त्याला 10 तारखेपर्यंतची आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि एकूणच या सर्व घटनांमुळे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या तरुणी आणि महिला खरोखरच सुरक्षित आहेत का हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट धनंजय देशमुखसह गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।